संतश्रेष्ठ जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुण्य पावन झालेल्या श्री क्षेत्र जातेगावच्या भूमीमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आपल्याला आता दर्शन घडत आहे श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराचं, ज्याला मोठा महादेव म्हणून सुद्धा आपण ओळखतो. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात जातेगाव नामक गावामध्ये असलेलं आणि नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील उंच डोंगरावर बसलेलं हे मोठ्या महादेवाचं अर्थात भगवान पिनाकेश्वराचं भव्य मंदिर. साक्षात प्रभू श्री रामचंद्रांनी या महादेवाचं नामकरण पिनाकेश्वर असं केलेलं आहे. मोठा रोमहर्षक इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. श्री पिनाकेश्वराचा रामायणकालीन संदर्भ असा आहे की ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्र माता सीतेच्या अपहरणानंतर त्यांच्या शोधार्थ निघाले होते, तेव्हा श्रीरामांनी या ठिकाणी या महादेवाची आराधना केली होती आणि त्यावेळी साक्षात महादेव प्रसन्न होऊन त्यांनी श्रीरामांना पिनाक नावाचा धनुष्य दिला होता. पुढे याच धनुष्याच्या सहाय्याने श्रीरामांनी रावणाचा वध केला होता आणि याच निमित्तानं या शिवालयाचं नामकरण श्रीरामांनी पिनाकेश्वर असं केलं होतं. युग बदलत गेली, वर्ष सरत गेली आणि मंदिर पूर्णपणे दुर्लक्षित होत गेलं. महाकाय डोंगर आणि अवतीभोवती घनदाट जंगल. अलीकडच्या 60-70 वर्षांपर्यंत या डोंगरावर काही जंगली प्राण्यांचा मुक्त संचार होता. त्यामुळे लोक मंदिराकडे जायला घाबरत होती. श्रावण मास आणि महाशिवरात्र सोडता पिनाकेश्वराला कित्येक महिने जलस्नान सुद्धा घडत नव्हतं. 20व्या शतकापर्यंत जातेगावातीलच अर्धे लोक पिनाकेश्वराला जवळपास विसरत आले होते. भल्या मोठ्या विशालकाय डोंगराच्या टोकावर निवास करून राहणाऱ्या पिनाकेश्वर महादेवाचं देवत्वच जणू कमी होत चाललं होतं. साल होतं 1963. नाशिक जिल्ह्यातीलच येवला तालुक्यात अंदरसूल गावामध्ये नागेश्वर महादेव मंदिराच्या भुयारात एक संत गेल्या 16 वर्षांपासून महादेवाची कठोर अशी तपश्चर्या करत होते. एक दिवस त्या संतांच्या तपश्चर्येला प्रसन्न होत साक्षात महादेवानं त्यांना दिव्य दर्शन दिलं आणि जातेगावला जाऊन श्री पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार करण्यास सांगितलं. त्या संतांचं नाव होतं निष्काम कर्मयोगी शिवयोगी संतश्रेष्ठ जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज. लोक त्यांना बाबाजी म्हणून सुद्धा संबोधत असत. 24 सप्टेंबर 1914 रोजी श्री क्षेत्र टाप्परगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे जन्मलेले जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक थोर नाव. भारत सरकारने सुद्धा राष्ट्रसंत ही उपाधी देत त्यांना वंदन केलं होतं. पुढे श्री बाबाजींनी जातेगावला येऊन श्री पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार करत हे भव्य असं हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी साकार केलं. या मंदिराची निर्माण कथा सुद्धा मोठी रोचक आहे. ज्या डोंगरावर माणसं चढणं सुद्धा अशक्यप्राय होतं, त्या डोंगरावर श्री बाबाजींनी आपल्या अद्भुत सामर्थ्यानं सगळी मंदिर निर्माणाची सामग्री सुद्धा पोहोचवली होती. दिवसाला फक्त 1 कप दूध आणि 1 लवंग घेऊन 16 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे श्री बाबाजींचं शरीर पूर्णतः थकून गेलं होतं. त्यांना अपंगत्व सुद्धा आलं होतं. असे जनार्दन स्वामी ज्यावेळी पहिल्यांदा पिनाकेश्वराचा डोंगर चढत होते, त्यावेळी त्यांच्या सोबतची मंडळी त्यांना पाहून आश्चर्यचकित होऊन गेली होती. काठी घेऊन स्वतःला कसेबसे सावरत जेमतेम चालणारे बाबाजी एखाद्या धडधाकट तरुणाला मागे टाकतील या वेगाने वर चढत होते. त्यांच्या डोळ्यात, बोलण्यात आणि चालण्यात श्री पिनाकेश्वराची नितांत ओढ त्या मंडळींना दिसत होती. त्यांच्या सोबतची मंडळी वाट शोधेपर्यंत श्री बाबाजी कितीतरी पुढे निघून जात होते. डोंगर माथ्यावर पोहोचताच श्री बाबाजींना श्री पिनाकेश्वराचं मंदिर दिसलं. तेव्हा लहान मूल आपल्या आईकडे ज्या ओढीने धावत जातं, तसे श्री बाबाजी श्री पिनाकेश्वराच्या मंदिराकडे धावत गेले आणि त्यांनी लोटांगण घालत श्री पिनाकेश्वराला 5 प्रदक्षिणा घातल्या. काटे, दगडगोटे आणि खालीवर असलेल्या जमिनीवर लोटांगण घालणाऱ्या बाबाजींना पाहून सोबतच्या मंडळींनी बाबाजी आणि पिनाकेश्वराची ही भेट म्हणजे अक्षरशः मायलेकाची भेट म्हणून अनुभवली होती.
पिनाकेश्वराचं ते छोटेखानी जीर्ण मंदिर मोडकळीस आलं होतं. कित्येक महिन्यांपासून श्री पिनाकेश्वराच्या शिवलिंगाला स्नानही घातलेलं नव्हतं. मंदिराच्या अवतीभोवती गवतच गवत होतं. हे सगळं पाहून श्री बाबाजींना खूपच वाईट वाटलं आणि दुसऱ्याच दिवसापासून बाबाजींनी श्री पिनाकेश्वराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ केला. एकदा मंदिरासाठी दगड फोडण्याचं काम चालू होतं आणि खालच्या बाजूला श्री बाबाजी पालखीत बसलेले होते. त्यांच्या अवतीभोवती काही भक्त मंडळीसुद्धा बसलेली होती. वर भला मोठा दगड फोडण्याचं काम चालू असताना अचानक तो दगड निसटला आणि बाबाजी आणि भक्तांच्या दिशेने प्रचंड वेगाने जायला लागला. दगड फोडणाऱ्या भक्तांनी तो दगड बाबाजींच्या दिशेने जाताना पाहिला आणि ते घाबरले. त्यांनी मोठ्याने श्री बाबाजींना आरोळी दिली. तशी बाबाजींची नजर त्यांच्या आणि भक्तांच्या दिशेने येणाऱ्या त्या महाकाय शिळेवर पडली आणि क्षणार्धात त्या दगडाने दिशा बदलत वेगळ्याच दिशेला तो जाऊन पडला. असे एक ना अनेक प्रसंग कित्येक भक्तांनी या ठिकाणी अनुभवले. बाबाजींच्या रूपात साक्षात पिनाकेश्वर महादेवच कित्येक भक्तांनी या ठिकाणी पाहिला. पुढे 1967 साली श्री बाबाजींनी पिनाकेश्वर महादेवाचं भव्य असं हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी उभारलं. राजस्थानहून अतिशय सुंदर आणि भव्य असं शिवलिंग, नंदी महाराज, माता पार्वती आणि गणरायाची मूर्ती आणण्यात आली आणि मोठ्या उत्साहात श्री पिनाकेश्वराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री बाबाजींनी संपन्न केला. श्री पिनाकेश्वराचं जुनं शिवलिंग नवीन शिवलिंगाच्या खाली सगळ्यांना दिसेल अशा पद्धतीनं श्री बाबाजींनी ठेवलं आणि हा सुंदर असा स्वर्ग सोहळा पार पाडून 1967 साली श्री बाबाजींनी अश्रुनयनांनी पिनाकेश्वराचा निरोप घेत जातेगाव सोडलं ते कायमचंच. पुढे आपल्या अवतार काळात पिनाकेश्वरानंतर त्यांनी कित्येक शिवालय बांधली. 12 शिवालय स्थापन करण्याचा त्यांचा संकल्प होता, ज्यातली 9 ज्योतिर्लिंग त्यांनी बांधली आणि 3 ज्योतिर्लिंग त्यांच्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांनी बांधली. आज श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनाला लाखो भाविक गर्दी करतात. 3ऱ्या श्रावण सोमवारी राज्यभरातून 25 लाखांपेक्षा जास्त भाविक दर्शनाचा लाभ घेतात. दूरदूरवरून भाविक पायी पाणी घेऊन येतात आणि श्री पिनाकेश्वराला अर्पण करतात. श्री पिनाकेश्वर महादेव हे एक जागृत देवस्थान आहे आणि याच ठिकाणी श्री बाबाजींना दुसऱ्यांदा साक्षात महादेवाचं दिव्य दर्शन झालं होतं. अलीकडच्या काळात श्री बाबाजींचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज, पिनाकेश्वर महादेव ट्रस्ट आणि भक्तांच्या प्रयत्नांमधून डोंगराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे. दर दिवशी नवनवीन विकास कामे श्री पिनाकेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने येथे सुरू आहे. जनार्दन स्वामींनी या ठिकाणी सुरू केलेल्या अनुष्ठान परंपरेनुसार दरवर्षी गुढीपाडव्याला इथे भव्य असा अनुष्ठान सोहळा जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज पार पाडतात. आणि हे निष्काम कर्मयोगी संतश्रेष्ठ जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचं मंदिर. ज्यांनी अक्षरशः देवाला त्याचं देवपण मिळवून दिलं असे संतश्रेष्ठ जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचं हे सुंदर असं मंदिर. श्री बाबाजींनी जातेगाव सोडल्यानंतर ज्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पिनाकेश्वराची सेवा केली ते श्री गंगानंदगिरीजी महाराजांचं हे मंदिर. आणि या ठिकाणी श्री बाबाजींचा सुंदर असा आश्रम आहे.
आणि या भव्य ध्वजाच्या समोर असलेली जगद्गुरू शांतिगिरीजी महाराजांची ही सुंदर अशी कुटिया. आतमध्ये आपल्याला श्री जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या पालखीचं दर्शन होतं. आणि या ठिकाणी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज बसतात. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.